नमस्कार मित्रांनो, गर्भवती महिलांनो, माता भगिनींनो आणि भगवान शिवाचे भक्तांनो, सावधान. 12 ऑगस्ट 2026 रोजी घडणारी ही खगोलीय घटना कोणतीही साधी घटना नाही. अनेक वर्षांनंतर आकाशात एक अद्भुत आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळणार आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी वर्षातील सर्वात महत्त्वाचे पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते प्रत्येक ग्रहणाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडत असतो. काही राशींसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येतो, तर काही राशींना अधिक संयम आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. माता भगिनींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 12 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची संपूर्ण माहिती देणार आहोत. हे सूर्यग्रहण नेमके कोणत्या दिवशी आणि किती वाजता सुरू होईल, किती वेळ चालेल, भारतात हे सूर्यग्रहण दिसणार का, धार्मिक दृष्टिकोनातून याला किती महत्त्व आहे, गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या 6 राशींना या ग्रहणानंतर शुभ संकेत मिळू शकतात, ही सर्व माहिती आपण एकामागोमाग जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊया 12 ऑगस्ट 2026 च्या सूर्यग्रहणाची वेळ. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे पूर्ण सूर्यग्रहण दुपारी सुमारे 2:11 सुरू होईल. ग्रहणाचा मध्यकाळ सायंकाळी सुमारे 4:47 असेल आणि ग्रहण सायंकाळी सुमारे 7:23 समाप्त होईल. या संपूर्ण ग्रहणाचा कालावधी जवळपास 5 तासांपेक्षा अधिक असेल. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? तर याचे उत्तर आहे नाही. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे हे पूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण मुख्यतः ग्रीनलंड, आइसलंड, स्पेन, पोर्तुगाल, रशियाचा काही भाग आणि उत्तर अटलांटिक महासागराच्या परिसरातून पाहता येणार आहे. त्यामुळे भारतात प्रत्यक्ष ग्रहण दिसणार नसल्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार सूतक काल लागू मानला जात नाही. तरीसुद्धा अनेक कुटुंबांमध्ये धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणाच्या दिवशी भगवान शिव, श्री विष्णू आणि आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण केले जाते. महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. अनेक भक्त ग्रहण काळात ध्यान, जप आणि प्रार्थना करणे शुभ मानतात. माता भगिनींनो, विशेषतः गर्भवती महिलांबाबत अनेक परंपरा आणि श्रद्धा आपल्या समाजात प्रचलित आहेत. काही कुटुंबांमध्ये ग्रहणाच्या काळात बाहेर न जाणे, धारदार वस्तूंचा वापर टाळणे, अनावश्यक प्रवास टाळणे, शांत राहणे आणि ईश्वराचे स्मरण करणे अशा परंपरा पाळल्या जातात. मात्र आधुनिक वैद्यकीय विज्ञानानुसार सूर्यग्रहणामुळे गर्भावर थेट परिणाम होतो असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे गर्भवती महिलांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला पाळावा आणि मानसिक शांतता राखावी. आता जाणून घेऊया सूर्यग्रहण म्हणजे नेमके काय. आपण सर्वजण जाणतो की पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. या भ्रमणादरम्यान जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या अगदी मध्ये येतो, तेव्हा काही काळासाठी सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळी पृथ्वीवरील काही भागातून सूर्य पूर्णपणे किंवा अंशतः झाकलेला दिसतो. या खगोलीय घटनेलाच सूर्यग्रहण असे म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याचा केवळ काही भाग झाकतो, तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात. परंतु जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, तेव्हा त्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. पूर्ण सूर्यग्रहण ही अत्यंत दुर्मिळ आणि विस्मयकारक घटना मानली जाते. यावेळी काही मिनिटांसाठी दिवसाच्या वेळेसही अंधार पसरल्यासारखे वातावरण निर्माण होते. आकाशात चमकणारे तारेही काही ठिकाणी दिसू शकतात आणि सूर्याचे बाह्य तेजोवलय स्पष्टपणे पाहता येते. म्हणूनच जगभरातील लाखो खगोलप्रेमी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. सूर्यग्रहण नेहमी अमावस्येलाच होते. मात्र प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही, कारण चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेपेक्षा थोडी झुकलेली आहे. त्यामुळे विशिष्ट खगोलीय स्थिती निर्माण झाल्यावरच सूर्यग्रहण घडते.
धार्मिक ग्रंथांमध्ये ग्रहणाला आत्मचिंतन, प्रार्थना, जप आणि दानधर्मासाठी महत्त्वाचा काळ मानले गेले आहे. अनेक लोक ग्रहण संपल्यानंतर स्नान करतात, घराची स्वच्छता करतात आणि देवपूजा करतात. काही ठिकाणी गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करण्याचीही परंपरा आहे. मात्र हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धेनुसार परंपरा पाळणे ही वैयक्तिक बाब आहे, तर विज्ञान ग्रहणाला एक नैसर्गिक खगोलीय घटना मानते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 12 राशींमधील त्या कोणत्या 6 भाग्यवान राशी आहेत ज्यांच्यावर या सूर्यग्रहणानंतर महादेवांची विशेष कृपा होऊ शकते? कोणाच्या नोकरीत प्रगती होईल? कोणाला धनलाभाचे योग आहेत? कोणाचा व्यवसाय वेगाने वाढेल? आणि कोणाच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील? याची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील माहिती तुमच्या राशीशी संबंधित असू शकते. भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी मकर राशीच्या व्यक्तींवर कायम राहणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि संकटे हळूहळू दूर होऊ लागतील. भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनो, आता तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होईल. मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींनो, भगवान शिवांच्या कृपेने तुमच्यासाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. भगवान शिव तुमच्यावर विशेष प्रसन्न आहेत. त्यामुळे तुमच्या मानसन्मानात, प्रतिष्ठेत आणि सामाजिक स्थानात वाढ होईल. समाजात तुमचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या कार्याची प्रशंसा होईल. भगवान शिवांच्या कृपेने आता तुम्हाला यशाची नवीन दारे खुली होतील. नवीन संधी तुमच्या आयुष्यात येतील आणि त्या संधींचा योग्य लाभ घेत तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. जे काम अनेक दिवसांपासून अडकून पडले होते, ती कामे आता योग्य वेळी पूर्ण होऊ लागतील. तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत. भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल. धनप्राप्तीच्या अनेक संधी तुमच्यासमोर येतील. घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादी योजना आखत असाल तर ती यशस्वी होण्याचे पूर्ण संकेत आहेत. भगवान शिवांची विशेष कृपा मेष राशीच्या व्यक्तींवर कायम राहणार आहे. त्यामुळे हा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. या सुवर्णसंधीचा मनापासून लाभ घ्या आणि हा अनुकूल काळ वाया जाऊ देऊ नका. मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यवान रास आहे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींनो, भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. भगवान शिवांच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील. या राशीच्या व्यक्तींना विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील सदस्य आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या गोड आणि संयमी बोलण्यामुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. त्यामुळे पैशांशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील. अनेक वर्षांपासून रखडलेली कामेही आता यशस्वीपणे पूर्ण होतील. भगवान शिवांच्या कृपेने तुम्ही आयुष्यात मोठी प्रगती कराल. तुमच्या यशाचा झेंडा तुम्ही रोवाल आणि संपूर्ण जग तुमची क्षमता पाहील. भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे आता तुमच्यासाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यवान रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींनो, भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहणार आहे. तुम्हाला केवळ लाभच मिळणार नाही, तर व्यवसायातही मोठी प्रगती होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नतीबरोबरच वेतनवाढ होण्याचेही प्रबळ योग आहेत. जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
भगवान शिवांच्या विशेष कृपेने व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अधिक नफा मिळेल. धनप्राप्तीच्या अनेक नवीन संधी तुमच्यासमोर येतील. जे लोक संतानप्राप्तीची इच्छा बाळगून आहेत त्यांना शुभ वार्ता मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमची सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना देखील यशस्वी होण्याचे संकेत आहेत. भगवान शिवांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठे यश मिळेल. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू लागेल. मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींनो, भगवान शिवांच्या कृपेने आता तुमच्यासाठी अत्यंत उत्तम काळ सुरू होणार आहे. तुम्हाला केवळ मानसन्मानच मिळणार नाही तर समाजात तुमची प्रशंसाही मोठ्या प्रमाणात होईल. तुमच्या आयुष्यात अशा नवीन संधी येतील ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडतील. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला भरघोस धनलाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि व्यवसायातही मोठी वाढ होईल. चारही बाजूंनी लाभ मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीबरोबरच वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. भगवान शिवांच्या कृपेने धनप्राप्तीच्या अनेक नवीन संधी तुमच्यासमोर येतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. घरात सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण कायम राहील. जे लोक संतानप्राप्तीची इच्छा बाळगून आहेत त्यांना संतती सुख प्राप्त होण्याचे योग आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्रांनो, भगवान शिवांच्या कृपेने सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आता अपार आनंद येणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडेल. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता काळ पूर्णपणे अनुकूल झाला आहे. मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यवान रास आहे धनुरास. धनु राशीच्या व्यक्तींनो, भगवान शिवांच्या कृपेने तुम्हाला लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कष्टांचे योग्य फळ मिळाल्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. अनेक दिवसांपासून अडकून पडलेली कामे भगवान शिवांच्या आशीर्वादाने आता योग्य वेळी पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. भगवान शिवांची असीम कृपा तुमच्यावर राहील. धनाशी संबंधित सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठमोठे यश तुमच्या वाट्याला येईल. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीबरोबरच वेतनवाढ होण्याचेही प्रबळ योग आहेत. भगवान शिवांच्या कृपेने धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील सर्व अडचणी आता संपुष्टात येतील आणि तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद येईल. त्यामुळे तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडेल. मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यवान रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, भगवान शिवांच्या कृपेने आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा खजिना येणार आहे. भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरच एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल घडेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना चांगला नफा मिळेल. त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करेल. चारही बाजूंनी आनंद आणि यश तुमच्या आयुष्यात येईल. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याचे योग आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही आहे. व्यवसायातील अडथळे दूर होतील.
आयुष्यात आनंदाचे नवे पर्व सुरू होईल. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला आयुष्यात नवीन आनंदाची अनुभूती मिळेल. भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. हा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे या काळाचा पुरेपूर लाभ घ्या आणि ही सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका. भगवान शिवांच्या कृपेने येणाऱ्या काळात नोकरीत पदोन्नती, व्यवसायात अचानक लाभ आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे योग आहे. अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील. कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. भगवान शिवांच्या कृपेने तुमची सर्व कामे यशस्वी होतील. व्यवसायात अचानक लाभ होईल. आकस्मिक धनलाभाचेही योग आहेत. भगवान शिवांच्या कृपेने कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अपार आनंद येईल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ती यशस्वी होईल. संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संततिसुख मिळण्याचेही योग आहेत. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे या काळाचा पुरेपूर लाभ घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका. मित्रांनो, या त्या भाग्यवान राशी होत्या ज्यांच्यावर भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद राहणार आहे. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आता आनंद, सुख आणि समृद्धी येण्याचे संकेत आहेत. भगवान शिवांच्या कृपेने त्यांना विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठमोठे यश मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया 12 ऑगस्ट 2026 च्या सूर्यग्रहणाविषयी. हे पूर्ण सूर्यग्रहण जगातील अनेक भागात पाहायला मिळणार आहे. ही अद्भुत खगोलीय घटना प्रामुख्याने युरोपमधील काही देश, ग्रीनलंड, आइसलंड, स्पेन, पोर्तुगाल तसेच उत्तर अटलांटिक परिसरातून स्पष्टपणे दिसणार आहे. काही भागात पूर्ण सूर्यग्रहण तर काही भागात आंशिक सूर्यग्रहण दिसेल. मात्र यावेळी हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना ही खगोलीय घटना प्रत्यक्ष पाहता येणार नाही. तरीसुद्धा धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अनेक जण या दिवसाला विशेष महत्त्व देतात. भारतात हे ग्रहण दिसत नसल्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार सूतक काल लागू मानला जात नाही. मित्रांनो, 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे हे दुर्मिळ सूर्यग्रहण तुमच्या जीवनासाठी काय संदेश घेऊन येत आहे हे काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म यांची साथ असेल तर कोणतेही ग्रह तुमच्या प्रगतीचा मार्ग अडवू शकत नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा, जेणेकरून भगवान शिवांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित ही माहिती त्यांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडवू शकते. अशाच धार्मिक, ज्योतिष आणि ज्ञानवर्धक माहितींसाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि रहस्यमय विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हर हर महादेव, नमः शिवाय.